नमस्कार मित्रांनो अंकिता वालावलकर आणि सूरज भाऊ चव्हाण यांच्यात जो वाद झाला होता त्याच्यावरती आता पंढरीनाथ कांबळे यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे। ती प्रतिक्रिया काय आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहे, पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा। मराठी माणसाचं चॅनल आणि मराठी माणसाचं कंटेंट असंच तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला। नक्कीच खाली कमेंट पण करून सांगा नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय। तर मित्रांनो अंकिता वालावलकर आणि सूरज भाऊ चव्हाण यांच्यात तो वाद झालेला आहे। तो वाद नक्की झालेला आहे तो एका पोस्ट पायी। एक पोस्ट होती ती अंकिता वालावलकरनी कोलॅबोरेशनमध्ये सूरज चव्हाणला टाकली होती आणि कोलॅबोरेशन रिक्वेस्ट ही सूरज चव्हाणने ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर 2 तासात त्यांनी म्हणजे 2 दिवसात त्यांनी रिमूव्ह केल्याच्या नंतर पहिले अंकिताची रिमूव्ह केली, नंतर जान्हवीची रिमूव्ह केली। पण जान्हवीला काही वाईट वाटलं नाही, पण अंकिताला एवढं वाईट वाटलं की अंकिताने स्टोऱ्या टाकल्या। अंकिताने तिच्या यूट्यूब हँडलवरती तिने एक व्हिडिओ पण टाकलं की आता माझ्याकडून अपेक्षा नसो, म्हणजे एवढं तिला वाईट वाटलं। त्याच्यानंतर सूरज चव्हाणने तिला फोन पण करून सांगितलं, त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ पण केलेला आहे की यांनी फोनवरती काय काय सांगितलं, नक्की काय काय तर संभाषण झालं होतं आणि नक्की त्या मागचा सूत्रधार नक्की सूरजच्या त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती सूत्रधार नक्की कोण आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बोलला, तुम्ही नक्की तो जाऊन बघा। पण आता पंढरीनाथ कांबळे म्हणजे पॅडी दादा त्यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे। तर त्यांनी सांगितलेले माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा मला वाटते की सूरज चव्हाण हा एकदम साधा पोरगा आहे, एकदम आपला एकदम त्याला साधा भोळा आहे तो, की त्याच्याकडून ही चूक झाली असेल पण ही त्याच्या जाणून बुजून झाली नसेल, त्याच्याकडून काहीतरी ही चुकीने झाली असेल। जाणून बुजून कोणी पण एक वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे हे। आता हे सोशल मीडिया पुरतं किंवा मग हे पोस्टसाठी तुम्ही नातं तोडतात आहे किंवा मग हे असं करतं, हे असं काही करता कामा नाही। अंकिता एकदम हुशार मुलगी आहे, तिला माहिती आहे सगळ्या गोष्टी आणि सूरज ही अगदी हुशार आहे, त्याला पण माहिती आहे सगळ्या गोष्टी। तर त्यांनी पण कोणाच्या ह्याच्यामध्ये पडू नये आणि दोघांनी त्यांचं नातं टिकवावं। आणि सूरज अगदी चांगला मुलगा आहे, त्याच्याकडून चुकीने झालं असेल कोणी वाईट वाटायचं कारण घेऊ नये असं काहीतरी पॅडीदादा पंढरीनाथ कांबळे त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अंकिता वालावलकर आणि सूरज भाऊ चव्हाण यांच्या वादाबद्दल तुम्ही नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।